जामखेड येथून मागील 19 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेली जामखेड ते धाकटी पंढरी धनेगाव पायी दिंडी आज सकाळी शहरातील मोरे वस्ती येथील श्रीकृष्ण मंदिर येथे आरती करून धनेगावकडे रवाना झाली। या दिंडीचे शहरातील विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले। तसेच विठ्ठल मंदिर या ठिकाणी ही दिंडीचे यथोचित स्वागत करण्यात येऊन ती पुढे जगदाळे वस्ती बटेवाडी येथे अल्पवार राजुरी येथे दुपारचे जेवण करून पिंपळगाव उंडा येथे मुक्कामी राहणार आहे। तर दुसऱ्या दिवशी दौंडवाडी सोनेगाव धाकटी पंढरी येथे मुक्काम असा दिंडीचा प्रवास असणार आहे। दिंडीचे आयोजक असलेले ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेबात, हवाप दादा महाराज ठाकरे, हवाप बाळासाहेब गाडे महाराज, आबासाहेब वीर सेवानिवृत्त कॅप्टन लक्ष्मण भोरे, नगरसेवक मोहन पवार, ज्येष्ठ नेते सुरेश भोसले, प्राध्यापक लक्ष्मण ढेपे, ॲडव्होकेट महारुद्र नागरगोजे, संजय काशीद, प्रवीण चोडिया, रंगनाथ राळेबात, ॲडव्होकेट कोले, शिवकुमार गुळवे, महावीर बापना, अशोक बापना, दादा रिटे, मोरेसर, दिंडीचे आयोजक नगरसेवक दिगंबर चव्हाण, पवन राळेबात, मोहन पवार, तसेच दिंडीचे संयोजक अमित जाधव, संदीप राळेबात, अमृत राळेबात, पिंटू बोरा, गुलाब जांभळे आदी मान्यवरांसह महिला व पुरुष वारकरी मोठ्या संख्येने या दिंडीत सहभागी झाले आहेत। उद्या दिनांक 6 जुलै रोजी आषाढी एकादशीची विठ्ठल रुक्मिणीची महापूजा महाराष्ट्र राज्याचे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे सर यांच्या हस्ते, तर उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक, मंत्री सचिव कृष्णा जाधव, अहिल्यानगरचे SP सोमनाथ घारगे, आमदार रोहित पवार, भाजप नेते प्राध्यापक मधुकर राळेबात, प्राध्यापक सचिन सर गायवळ, अमोल राळेबात, मंगेश आजबे, ठाणे येथील शिवसेना नेते राजेंद्र फाटक यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। अनेक अवतार आणि रूपे या पृथ्वीवरती झालेले आहेत। त्यातच एक रूप म्हणजे धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी त्यांनी दिलेलं दर्शन। धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी माईसाहेब पाटलींच्या पुण्यकर्माने त्यांच्या भक्तीला पावन होऊन पंढरीनाथाने त्या ठिकाणी दर्शन दिले होते आणि म्हणून त्या गावाला धाकटी पंढरी म्हणायला लागले। खरं तर या धाकट्या पंढरीला गेल्या 40 वर्षापासून तीर्थन दांडेगाव या ठिकाणाहून दिंडी येत होती। गेल्या 19 वर्षापासून आपणही जामखेडच्या कृष्ण मंदिरावरून धाकट्या पंढरीला आपण दिंडी घेऊन जातो। पांडुरंगाच्या वाटेने जात असताना प्रत्येक माणूस हा पांडुरंगाकडे आकर्षित होतो। आज आपण पाहिला तर महाराष्ट्रातून जवळजवळ 20 लाख लोक पंढरपूरला पांडुरंगाकडे गेलेले आहेत। त्याच पद्धतीने या लोकांना पंढरपुराला जाण्यासाठी वेळ देता येत नाही। 10-10, 15-15 दिवस, एक महिना वारीत चालते पंढरपूर, त्या वारीत वेळ देता येत नाही अशा माणसांसाठी आपण जामखेड ते धाकटी पंढरी धनेगाव या ठिकाणी 2 दिवसाची वारी काढलेली आहे। हे 19वे वर्ष आहे। आजच्या या दिंडीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक सहभागी होतात, सर्व पंथातील लोक सहभागी होतात आणि शेवटी सर्वजण एक ईश्वरवाद मानतात आणि त्यामुळे एक ईश्वर हा सामान्याचा पांडुरंग असेल, इतर धर्मियांचा कुणाचा अल्लाह असेल, कुणाचा येशू असेल, परंतु ईश्वर एक आहे आणि त्या एक ईश्वराकडे जाण्याची ओढ प्रत्येक माणसाला लागलेली आहे। आणि म्हणून त्या धाकट्या पंढरीला ही माणसं मोठ्या पंढरपूरला जाणार नाहीत अशा माणसांसाठी ही धाकट्या पंढरीची वारी आहे। वाटाने जाताना प्रत्येक गावामध्ये त्या वारीचं स्वागत केलं जातं, त्या दिंडीचं स्वागत केलं जातं आणि मोठ्या कौतुकाने त्या ठिकाणी ती वारी भरली जाते। गेल्या 2 वर्षापासून लाखाच्या वर माणसं धाकट्या पंढरीला येत आहेत आणि एक मोठी वारी आणि दोन्ही तीर्थक्षेत्र तेही नावारूपाला येत असताना दिसले। महाराष्ट्राचे सभापती माननीय रामजी शिंदे साहेब यांनी उद्या महापूजेला येण्याचं वचन दिलेलं आहे। ते त्या ठिकाणी उद्या महापूजेला येणार आहेत। त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्यांचे सचिव आणि बरीचशी मोठी मंडळी त्या ठिकाणी महापूजेसाठी येणार आहे आणि 5 ते 6 या वेळेत महापूजा त्या ठिकाणी होते आणि उद्या दिंडी पोचल्यानंतर दुपारी 12 ते 1 या ठिकाणी ग्रामप्रदक्षिणा होती, नंतर रिंगण होतं आणि दिंडीची समाप्ती होती।